या घडीची महत्त्वाची बातमी आहे। वरळीतल्या 3 इमारती ईडीकडून जप्त आहेत। इक्बाल मिरचीशी संबंधित या इमारती असल्यानं कारवाई करण्यात आली आहे। जप्त मालमत्तांची किंमत जवळपास 500 कोटी रुपये। सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मेन्शन या इमारती जप्त करण्याचा निर्णय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, एक मोठी कारवाई। निश्चितच लागवी, कारण ह्या सगळ्या ज्या इमारती सांगितल्या गेलेल्या आहेत, सी व्ह्यू असेल, मरियम लॉज असेल किंवा मग राबियन मॅन्शन, या जप्त केलेल्या इमारतींची नावं आहेत आणि त्यामध्ये दाऊद इब्राहिमचा जो साथीदार आहे, ड्रग्ज तस्कर करणारा इक्बाल मिर्ची, याच्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे वरळीतल्या या 3 इमारती ज्या आहेत ते ईडीनं जप्त केलेल्या आहेत। या इमारती जर आपण पाहिलं तर समुद्र किनारी असून यांची मालमत्ता जी आहे ती जवळपास 500 कोटी रुपयांची यांची किंमत आहे। या मालमत्तेमध्ये जर आपण पाहिलं तर 1986 मध्ये भागीदारी जे फर्म मार्फत खरेदी करण्यात आली होती आणि याच ट्रस्टच्या नावावरती देखील ठेवण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे। तर सर मोहम्मद युसुफ ट्रस्ट जे आहे हे केवळ फ्रंट म्हणून नाही, तर याचा वापर जो आहे आरोप करणारे जे तपास यंत्रणा आहे त्यांनी केलेला आहे। तर जवळपास 2005 मध्ये चुकीची माहिती देत आणि या मालमत्ता जे संपूर्ण तर आहेत त्याची संपूर्ण आरोप जे आहेत ते ईडीने आता हे समोर आणलेले आहेत आणि विशेष पीएमएलए न्यायालयाने मिर्चीच्या कुटुंबाला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करत या संपूर्ण मालमत्तेवरती जप्ती जी आहे करण्याची मंजुरी दिलेली आहे। अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।